जपूया आपली संस्कृती आपला मराठी बाणा, जपूया आपली संस्कृती आपला मराठी बाणा. धन्यवाद. मला सहन केल्याबद्दल धन्यवाद. बद्दल व्यक्त केलेल्या शब्दांमधून असे शब्द सुचणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला कधी कधी बोलीत सुचतात पण बाहेर सुचत नाही. मी काय झालं, हा कार्यक्रम आयोजित करता करता सगळ्या लोकांना आमंत्रण देताना या तिन्ही कुटुंबाची फार तारांबळ उडाली आणि तशीच तारांबळ आज पण उडाली. त्याला पर्याय नसतो. जर कार्यक्रम म्हटलं की तिथे काहीतरी अधिक गुन्हा असतंच. तसंच बघा ना, आज इथे एवढा वाढदिवस साजरा करायचा आपण ठरवलं आहे आणि नेमका केकच आम्ही विसरलो. नेमका केक कुठे ठेवलाय तो मिळत नाही. मला असं म्हणायचं आहे की केक मिळत नाही, पण त्या केक कापण्यासाठी म्हणजे आजीला आशीर्वाद देण्यासाठी, तिचेही आशीर्वाद घेण्यासाठी तिची नातवंड मुलं सगळे आले. आता बघूया ती कोण कोण मुलं आले. केक विसरलोच आहे, तर तोपर्यंत केक नाही आणला तर त्यांना तरी आठवूया आपण कोणी कोणी कसे कसे आणले ते. हॅलो, याचे हे गाणं आहे. जयश्री आजीच्या वाढदिवसाला सारी मंडळी जमली आणि सगळी मंडळी जमली, पण वृषाली केकच विसर. अर्थात आपण बघितलेलं आहे मल्हारीचं गाणं, मल्हारीच्या लग्नाला मानू नवरी नटली, तर ती चाल आहे आणि त्यांनी रचना केली आहे दत्ताराम दळवी यांनी आणि संगीत दिलं आहे कौतुक दळवी आणि गातायत विक्रांत भोजने. आपण त्यांना साथ देऊया. बाकी सुरू करा. सर्वांनी टाळ्या वाजवून सांगत्या. वाढदिवसाला मित्रमंडळी जमली, जयश्रीआजीच्या वाढदिवसाला मित्रमंडळी जमली, मित्रमंडळी जमली, निघाली केकच विसरली, मित्रमंडळी जमली, निघाली केकच विसरली. जयश्रीआजीच्या वाढदिवसाला कोण मंडळी आली तर पुष्पा आनंद घेऊनिया, देवयानी आली ग, प्रिया समीरला घेऊनिया, अथिरा आली, सुधन सांगलीला घेऊनिया, स्वरा आली, अशी अनेक मंडळी येऊन बसली, निघाली केकच विसरली, येऊन बसली. प्रत्येक नातू आणि प्रत्येक आजोबा घेऊन आलेले आहेत. जयश्रीआजीच्या वाढदिवसाला कोण कोण मंडळी आली तर शीला रमेशना घेऊन या, योगिता आली, श्रद्धा विनीतला घेऊन या, विहान आलाय, योगिता भास्करला घेऊन या, इशिता आली, सर्वांना केक खाण्याची कशी घाई लागली, निघाली केकच विसरली, घाई लागली, निघाली केकच विसरली. जयश्रीआजीच्या वाढदिवसाला कोण कोण मंडळी आली तर तृप्ती तुकारामला घेऊन, मयूर आलाय, वृषाली मनोजला घेऊन, शर्वरी आली, राजन रेश्माला घेऊन, प्रणय आलाय, अशी ही एक विसरण्याची एक गंमत घडली, वृषाली केकच विसरली, गंमत घडली, वृषाली केकच विसरली.
दिवसाची औरत मजा ग दिसली, नात वृषाली नटली, पण ती केकच विसरली. अशी एक विसरण्याची एक गंमत घडली, गंमत घडली, वृषाली केकच विसरली. जय श्री आजीच्या वाढदिवसाला मंडळी श्री आजीच्या वाढदिवसाला मंडळी जमली, मंडळी जमली, वृषाली केकच विसरली. मंडळी जमली, वृषाली केकच विसरली. अरे आजोबा, आता काय करायचं? सगळी मंडळी खोळंबली. अरे ये रंगा, काळजी करू नकोस. म्हाळसादेवीला घेऊन देव येते ना. मंडळी जमली, वृषाली केकच विसरली. मंडळी जमली, वृषाली केकच विसरली. या वाढदिवसाची औरच ग मजा ग दिसली. या वाढदिवसाची औरच मजा ग दिसली. वृषाली नटली, पण ती केकच विसरली. वृषाली नटली, पण ती केकच विसरली. ठीक आहे. केक विसरली तुम्हाला आवडलं असेल कदाचित. हा जराच्या लोकांना आवडलं. बरं ठीक आहे. केक विसरली ती विसरली, पण आता त्याच्या पुढचा पर्याय म्हणजे आपल्या गोव्याकडचा किंवा कोकणी माणसांचा आहे तो देवाला सांगणं करणं. देवाला आम्ही गाराणं घालतो आहोत, केक कुठून तरी फायदा करून. सगळ्यांनी आमच्यावर बोलायचं आहे. होय महाराजा. देवाला गाराणं घालतो, देवाला गाराणं घालतो. बा देवा मल्हारी मार्तंड महाराजा, आमच्या आजीच्या 90व्या वाढदिवसाला महाराजा केक महाराजा विसरली हा महाराजा. तरी जवळच्या खायच्या दुकानात जाऊन केक घेऊन येऊची कृपा करावी महाराजा. सोबत म्हाळसा देवींका आणि मल्हारी मार्तंड तुम्ही दोघेही देवानो लवकर आमका केक घेऊन रे महाराजा. होय महाराजा, होय महाराजा. बघूया कार्यक्रम सोप्या पद्धतीने येता येईल त्यांना. मल्हारी मार्तंड केक विसरलेली आहे. केक विसरली होती. देवाने माणसा करून बरोबर केक कुठल्या तरी कुणापासून घेऊन घ्या. आपण केक कसा आता बघूया. भडका